नंतर प्रवीणजी भोईर साहेबांचं नक्कीच शुभ आगमन झालेलं या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक खाद्यखाती स्वागत करत आहोत. विजय शेठ पाटील साहेब चषक 2026 मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बे. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल शॉर्ट लेग मध्ये. विकी दिवा आहे त्या ठिकाणी. चेंडूने वळण घेतलेला आहे. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. आणि या आपण पाहणार आहोत किती धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर हर्षद. हा बॅटर नक्की 3 धावाने अकाउंट ओपन केलेला आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल वेदांत दिवा. हर्षद दिवा अँड वेदांत दिवा हे 2 बॅटर आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरता दाखल झालेले आहेत. बॉलर तयार संकेत घोषे. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक करतोय संकेत घोषे. हा बॉलर 2 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 2 मध्ये 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. सुरेख कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. या बॉलमध्ये फ्रेंडशिप मॅच पाहायला मिळेल. एकाच परिसरातील संघ आहेत. एकाच नावाने खेळत आहेत. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली निलेश. सुंदर झेल कॅरी केलेला आहे आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे वेदांत दिवा. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद दिवशे. ऑन साइडला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. टायमिंग थोडीशी खराब लादली गेली होती या बॉलवरती. विकेट डाऊन झालेले आहे. वेदांत हा बॅटर बाद झालेला आहे गोल्डन डक वर. त्याच्या जागेवरती नवीन बॅटर उदय दिवा इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट प्राप्त करतोय बॉलर संकेत घोषे. चांगल्या प्रकारे बॉलिंगची हाताळणी तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडला उदय असेल. यावेळेस अपील केलेला आउट परंतु पंचांनी दर्शवलेला आहे इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. एकाच परिसरातील आहेत. फ्रेंडशिप मॅच पाहायला मिळेल. या दोन्ही संघाच्या माध्यमातून एकाच नावाने ते खेळत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बे. मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार संकेत घोषे. पुढील बॉल असेल षटकातील. यावेळेस अक्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा पायांचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईचा इशारा पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 5 या अंकांवरती. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संत गतीने सुरुवात केलेल्या या दोन्ही बॅटरने. 1 विकेट देखील लवकर बाद झालेली आहे भेंडीपाडा ए संघाचे. आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. बॉलर तयार संकेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यष्ट्यांच्या वरून. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं पहिलं. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाची धावसंख्या आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा.
धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त ओव्हर हाताळतोय पहिला ओव्हर संकेत घोषे. त्यामध्ये त्याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र दुसरा ओव्हर टाकण्याकरता रोशन घोषे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. रोशन घोषे षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. चेंडूला फील्ड होईल फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 7 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 1.1 मध्ये वर्चस्व निर्माण करतोय भेंडीपडा बी हा संघ. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फ्लाइट दिली होती बॉलला. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आता आपण चेक करणार आहोत. पंच यस आपण जरा कन्फर्म करायचं आहे. रिव्ह्यू कशासाठी घेतला? यस हाईट फॅक्टर. यस भीमरसाठी आता आपण चेक करणार आहोत. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी असेल. 22चा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 8 या अंकांवरती. धावसंख्या 8 धावा. बॉलर तयार रोशन. हा प्रकार बॉल. चेंडू जाईल शॉर्ट लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी विकी दिवा. चेंडू उचलेल फेकी करेल. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 9 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न देखील ते करत आहेत परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र येताना दिसत नाहीयेत. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर रोशन घोषे. या ओव्हरमध्ये अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली निलेश. सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे हर्षद. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपडा ए संघाची. हर्षद हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. प्रेशर मध्ये आला होता हा बॅटर आणि ऑन साइडला सुंदर झेल कॅरी केलेला आहे निलेश दिवा या खेळाडूने. 2 विकेट डाऊन झालेले आहेत भेंडीपडा ए संघाचे. प्रेशर मध्ये येतोय हा संघ. फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. यस पंच नो बॉलचा इशारा असेल. 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकले जाईल. 12 या अंकावरती पोहोचले गेलेले आहे. यावेळेस चेंडू जाईल शॉर्ट फायलेच्या दिशेने. हलकेसे मिसफील्ड. विकेटच्या माध्यमातून एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 13 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे.
धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खूपच कमी धावा येताना दिसत आहेत भेंडीपाडा ए संघाच्या माध्यमातून. दुसरा ओव्हर चालू आहे. रोशन घोषे हा बॉलर 5 चेंडू टाकून झालेला आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भेंडीपाडा ए संघाची 2 गडी बाद 12 धावा 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. खूपच कमी धावा येताना दिसत आहेत मागील 2 ओव्हरमध्ये भेंडीपाडा ए संघाच्या माध्यमातून. उदय दिवा त्यानंतर संदीप सातवे हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॉलर अंकुश गोवारी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अंकुश गोवारी बॅटरवरती अंकुश लावण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. संदीप सातवे हा बॅटर असेल मागील मॅचचा हिरो. संदीप असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार अंकुश गोवारी राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा संदीप याचा, परंतु चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता हा बॅटर. जाग्यावरनं खेळण्याचा निर्धार त्याने केला होता. चेंडू जाईल डॉट. सुरेख सुरुवात करतोय बॉलर अंकुश गोवारी. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 15 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर अंकुश गोवारी. यानंतर 2 संघाने सज्ज राहायचं आहे. आता मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूने बॅटमध्ये कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल डॉट. यानंतर होणारा सामना असेल वाघोबा स्पोर्ट्स टिवरी वर्सेस सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे. दोन्ही संघाने इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरता. 3 बॉल टाकून झालेले आहेत. बॉलर तयार अंकुश गोवारी. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे बॉलर अंकुश गोवारी. भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे. चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू डिलिव्हर त्याने केलेले आहेत. 4 मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील 5वा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल अंकुश गोवारी. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जायला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी लेट. बॅकअप देखील खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 17 या अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल. अतिशय जबरदस्त बॉलिंग करतोय अंकुश गोवारी. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर झालेल्या बाद मिस्टर संदीप सातवे. तर त्याच्या जागेवरती अनिकेत दळवी हा बॅटर इंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. अंकुश गोवारी जबरदस्त बॉलिंग करतो या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला अनिकेत दळवी.
बॉलर तयार अंकुश गोवारी. षटकातील शेवटचा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला अनिकेत दळवी असेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक मोठा फटका मारावा लागेल. चला वेळेबद्दल सहकार्य करा. भरपूर वेळ नक्कीच वाया जात आहे, आपण याकडे लक्ष द्या. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे अनिकेत दळवी. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 18 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाला. चला टॉस आता आपण करणार आहोत. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विपक्ष सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे. पुंडलिकजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत. या विभागातील जबरदस्त यंग अँड डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, चांगले व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवेमध्ये अग्रगण्य असणारे पुंडलिकजी पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी वर्सेस सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे. टिवरी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे करण. चला टॉस जिंकलेला आहे, निर्णय वेटिंग मध्ये असेल. नाणेफेक जिंकलेला आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाने. दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. त्या मॅचचं धावतं विवरण घेण्याकरता सज्ज होतील मायक्रोफोन वरती आमचे साथी समलचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जय चिडुकले. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाहतोय आपण घड्याळामध्ये वेळ मित्रांनो 11:45. मॅच पाहतोय आपण. उशिरा जोडलेले जे प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी अपडेट जरूर देईन मी कॉमेंट्री बॉक्समधून. दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीम तर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीम. गट टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर डिसाईड केलं होतं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमला. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमकडे आपण सध्या तरी आपण चर्चा करायची झाली की मग बॅटिंग केली होती ते त्यामुळे तर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमने. आता बी टीमला हे लक्ष दिलंय तर किती 18 18 3 ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहिला तर हा खेळ तितका अपेक्षित छान झाला नाहीये. रोशनसाठी हा पहिला चेंडू फेकला गेला. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करत असताना विलास धानवा नावाचा बॉलर. लो टोटलवाला मुकाबला आहे मित्रांनो. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर गोलंदाजीचा मारा टिचून करावा लागेल. नाप तोलून मोलून मात्र आपण पहिली गोलंदाजी करावी लागेल. आणि गोलंदाजी कशी राहील पाहिले तर ह्या वेळेला बॅटरचा माइंडसेट आहे स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हा खेळायचा आहे. परंतु प्रत्येक वेळी आपण पाहू शकतो ना की जेव्हा बॅटर क्रिकेट खेळतायत ना
तेव्हा त्यांच्यासमोर असं मैदान खुलं मैदान असते, परंतु प्रत्येक खेळाडूचं एक चॉईस असतो, एक झोन असतो. त्या झोनमध्ये खेळण्याचा मनसुबा सध्या रोशनचा आहे. 2 तर डॉट आलेत. पुन्हा सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. ऑफसाईड यॉर्क चेंडू मात्र इथे हाताळला गेला, परंतु फोल्डर डीपमध्ये असल्यामुळे 2 धावा घेण्याची संधी अगदी सहजच प्राप्त झाली. 2 मिळाल्या. परंतु बघा काय झालं की पहिल्या ज्या 2 बॉलचं प्रेशर बिल्डअप झालं होतं ना, ती कंटिन्यू करायचं असेल ना तुम्हाला, तर इथे गोलंदाजी छान करावी लागेल. दोन्ही खेळाडूंचा खेळ जर संभावितरित्या आपण पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक आहेत. बॅटमध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकार लगावण्याची धमक ठेवत आहेत. परंतु सुरुवात विलासच्या विरोधात थोडीशी आपण 3 मध्ये 2. इकडे आपण पाहिला तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही मिळालं, फटका हवेत फसला आणि सुंदर झेल कन्वर्ट केला जातोय वेदांत या खेळाडूच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का जो दिला जातोय रोशन घोषेच्या रूपाने, पहिली सफलता गोलंदाज विशालच्या खात्यामध्ये. धावसंख्या पाहतोय स्थिर 2. डेफिनेटली आम्ही नक्कीच तेच म्हटलो की वेदांतने कॅच पकडला आणि पहिली सफलता विलासच्या खात्यामध्ये गेली, परंतु रोशनला परतावं लागलं. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग आपण चर्चा करत होतो की आयुष म्हात्रे यांच्याबद्दल. नेहमीच आपण बघितलं तर मग त्यांनी काल नाव मात्र मोठं केलं आहे विरार नक्कीच या विभागाचं, कारण की विरारचा लोकल बॉय वंडर बॉय मात्र आपण त्याला म्हणू शकतोय, कारण की स्वप्न पाहिलं गेलं आहे आणि जो 6वा कर्णधार सक्सेसफुल मात्र ठरला गेला. चर्चा त्याची आपण जवळजवळ या ओव्हरचे तर 4 बॉल झाले, म्हणजे 2 बॉल नंतर आपण करूया, कारण की चर्चेचा विषय बनला जातोय. सातत्याने आपण पाहिले क्रिकेटच्या पटलावर जर आपण बघितलं तर मग चर्चेचे विषय बनले गेले. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की चेन्नई सुपर किंग या संघाने या खेळाडूवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास मात्र आपण बघितलं तर न तोडता आपण पाहिला तर तो चेन्नईचाच विश्वास नाही तर आता भारतीय संघाचा देखील विश्वास त्यांनी जिंकला. विलास पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅटर संकेत, फटका हवेत, पुन्हा एकदा विकेटची संधी. ओ आसमान से टपका खजूर में अटका, हे चित्र पाहायला मिळालं आणि नक्कीच इथे लागला असता आणखीन एक मोठा झटका, परंतु नक्कीच नाही झाला. अंत बला तर सब बला, कर बला तो हो बला, आता ह्या वेळेला पाहायला मिळत आहे. नेमकं काय झालंय बघा, कॅच आला होता, संधी तर होती, इझिली होता कॅच, परंतु स्वतः गोलंदाज पोहोचले होते कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु हे कॅचेस तुम्हाला कन्वर्ट करावं लागतील मित्रांनो, कारण की तुमच्या टोटलमध्ये आपण पहिलं कमीपेक्षा कमी आहे. कारण की इथे आपण बघितलं तर तुम्हाला 3 ओव्हरमध्ये जास्त जास्त 30 धावा तरी जोडायला हव्या होत्या, परंतु तुम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये रन बॉल असं जर समीकरण जोडलं गेलं आहे, परंतु सध्या धावसंख्या आपण पाहिली तर फलकावर आहे 4. 18चं लक्ष आहे, म्हणजे छोटं लक्ष आहे. जर तुम्हाला डिफेंड करायचं आहे ना तर या प्रकारचे जे तुम्हाला आपण मला संधी मिळते त्या संधी पूर्ण कराव्या लागतील, कारण की कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जात आहे. आणि हा जर लो टोटलवाला मुकाबला तुम्हाला इंटरेस्टिंग मोडमध्ये आणायचा आहे ना, एफर्ट्स तुम्हाला मग बॉलिंग फिल्डिंग नक्कीच या 2 क्षेत्रामध्ये चांगलं द्यावं लागेल गावदी स्पोर्ट्स बंडीपाडा ए टीमला. अक्रॉस लाईन मात्र खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस डॉट चेंडू, चांगलं तिफायती षटक पाहायला मिळालं. बघा एक मिसफील्ड झाली, 2 धावा तिथे खर्च झाल्या, परंतु तो विचार बाजूला सोडा, पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरचा धावा आपण पाहिल्या तर 4. 18चा टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 4 म्हणजेच 12 चेंडू आणि 14 धावा. समीकरण डोळ्याच्या समोर आहे. समीकरणाकडे आपण लक्ष देणार आहोत, परंतु आयुष म्हात्रे यांच्यावर नक्कीच आपण फोकस करूया, कारण की कालचा दिवस अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्याचा 6 वेळा पराक्रम केला गेला भारतीय संघाने. आणि आयुष म्हात्रे जेव्हा 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला होता कॉमेंटेटरने. तो प्रश्न काय होता की नक्कीच आणि जवळजवळ आपण बघू शकतो मग सगळ्या विराने देखील त्या प्रश्नाचं उत्तर मात्र ऐकलं गेलं होतं आणि ते उत्तर मात्र त्याने देखील स्पष्ट दिलं आहे कालच्या दिवसामध्ये. कारण की त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही मोठे झाल्यानंतर काय होणार, बॅट्समन होणार की बॉलर होणार, परंतु त्याने एक गोड असं मात्र उत्तर दिलं होतं की मी बनणार तो म्हणजे कॅप्टन, आणि तो कॅप्टन मात्र बनला गेला. तर अंडर-19 संघाचा विनर, वर्ल्ड कप विनर कॅप्टन बनला गेलाय आणि तोच मात्र इतिहास कालच्या दिवसामध्ये रचला गेला. वेदांत दिवा बॉलिंग ट्रॅकवर, हा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग अंपायर्स मात्र इथे इन्व्हॉल्व्ह आहेत. हाईट फॅक्टर पाहिले आपण भरपूर, मात्र आपण पाहिलं तर मग आपटून टाकण्याचा प्रयत्न होता.
बघा तिथे 12 मध्ये 14 आणि त्यामध्ये आपण बघितलं तर मग इथे पहिला जो टाकला गेला तो म्हणजेच आपण बघितला तर बाउन्सर होता आणि मग आमचे प्रमुख पंच म्हणतायत 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. वेदांतला एक चेतावणी दिली. आता 12 मध्ये 13 जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकी केली आहे. चुकीला माफी नाही. फलंदाज बाद. निलेश दिवा बॅक टू द पॅव्हलियन. विकेट डाऊन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच विकेट डाऊन झाली. विकेटची गरज होती, विकेट मिळाली आहे. आता आपण बघितलं तर नवीन बॅटर आलेत ऋतिक घोषे. समोर खेळले जात आहेत. आपण बघितलं तर ऋतिकच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आहे. हर्ष तिकडे आले. हर्षने मात्र आपण बघितलं तर चेंडूला थ्रो केलं गेलं. धाव मात्र कंप्लीट केली. एक धाव मात्र आपण पाहिली आहे. तर गावदी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी टीमला आपण पाहिलं तर पुढे नेण्याचं कार्य करताना आपल्याला देखील बघायला मिळेल. आज आपण बघितलं तर या स्पर्धेचा तिसरा महत्त्वपूर्ण दिवस मित्रांनो अनुभवतोय आपण. छान अशी स्पर्धा. पहिल्या दिवसाचा उल्लेख केला तर पहिल्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे या स्पर्धेची सुरुवात झाली तो देखील उल्लेख मी तुमच्यापर्यंत या ओव्हर नंतर करेन. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा 11 धाव्यांची गरज अजून देखील आहे. समोरच्या दिशेने फटका हवेत आहे. फिल्डर तिकडे येत आहेत. झेल कन्वर्ट केला जातोय. अनिकेत यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केलाय आणि विकेट मात्र डाऊन होताना पाहायला मिळेल. महत्वाची आपण पाहिली आहे तर विकेट कोणाची तर संकेतची मिळाली आहे आणि कदाचित हाच संकेत दिला जातोय की काय या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. कारण की लो टोटल वाला मुकाबला देखील आम्ही इंटरेस्टिंग बनवू शकतोय आणि तो मुकाबला आमच्या बाजूने वळवू शकतोय. असंच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जातोय. धक्का दिला जातोय. बॅटिंग करणारी टीम गावदी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी टीमला संकेत इज आउट. हा बघा आमच्यापर्यंत थोडंसं गुणलेखनाचा जर लेखाजोखा आहे तो अपडेट आत्ता ॲक्युरेट पोहोचवला गेला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा आणि या ओव्हरमध्ये आल्या आहेत फक्त 2 धावा. त्यामुळे टोटल आहे किती तर 6 आहे. मग जिंकण्यासाठी किती हव्यात तर 12 हव्यात. 12 हव्यात जिंकण्यासाठी. जो आपण पहिला लेखाजोखा आता पोहोचवला गेला आमच्यापर्यंत पुन्हा एकदा थोडंसं मिस कॅल्क्युलेट झालं होतं ते सुधारलं. या वेळेला आता पाहिलं पण तर दुसरा बाउन्सर असेल डेफिनेटली आपण पाहिलं तर मग या क्षणाला मात्र पंचांनी अचूक मात्र आपण पाहिलं डिसिजन पोहोचवलं गेलं. कारण की दुसरा बाउन्सर हाताळला गेला आणि नो चेंडूचा इशारा मात्र पोहोचवला गेला आहे. गोलंदाजाची आपण पाहिले तरी ते रणनीती होती की कदाचित बाउन्सर हाताळूया. परंतु हा जो बाउन्सर आपण पाहिला तर भरपूर मात्र आपण पाहिला होता. म्हणजे दुसरा बाउन्सर होता आणि त्यामुळेच आधी चेतावणी एक दिली होती. आता संधी प्राप्त झाली आहे. बॅटरकडे आपण पाहिली एक मोठा फटका खेळण्याची. उघड्या डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. दिशा दशा मात्र थोडीशी आपण पाहिली आहे तर गोलंदाजाची चुकलेली पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजावर आलेलं दडपण पाहायला मिळते. वेदांत दिवा आपण पाहिला तर वेदांतला चांगली कामगिरी करायची. कारण की तुम्ही मॅचमध्ये असा कुशल पॉईंट निर्माण केलेला आहे. परंतु तो थोडासा गमावतायत की काय. धावफलक पोहोचला गेले 8 या आकड्यावर आपण पाहू शकतो. 10 धाव्यांची गरज आहे आणखीन जिंकण्यासाठी. परंतु फ्रीटचा बॉल जो कंटिन्यू पाहायला मिळेल. विकेटसाठी हा फ्रीटचा बॉल होता. खेळण्यामध्ये असफल राहिले तर निर्धावच्या स्वरूपात हा बॉल येताना पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. हा कुशल मुकाबला कदाचित असं वाटलं होतं की हा मुकाबला आहे ना थोडासा अर्ली थोडासा लवकर मात्र फिनिश होऊ शकतोय. परंतु नाही तसं न होता आपण पाहिलं तर या मुकाबल्याला बनावलं गेलं आहे.
ज्याप्रमाणे गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा या संघाच्या माध्यमातून आपटून टाकला. या वेळेला थोडंसं आपण बघितलं तर मग नियंत्रणामध्ये ठेवलं गेलंय. बॅटर विकीला देखील स्ट्रगलीचं क्रिकेट खेळलं गेलंय. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. आतापर्यंत फलकावर आपण पाहिलं 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि मॅच आता थोडंसं आपण पाहिलं चेसिंग करताना गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी अडचणीमध्ये जाणवते. अक्रॉस लाईन हा बॉल थोडासा आपण पाहिलं दिशा अंतिमच्या क्षणाला मात्र बदलतोय. तेच प्रमुख कारण ठरलंय. वाईटचा इशारा मात्र येतोय. मॅच मध्ये आपण पाहिले परिस्थिती आहे जी थोडीशी आपण पाहिले नियंत्रणामध्ये आणले, परंतु बॉलरचं नियंत्रण या ओव्हरमध्ये भरपूर चुकलेलं बघायला मिळते. कारण की आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 वाईड 1 नो म्हणजे 4 धावा तर एक्स्ट्रा त्याने खर्च केल्यात. 7 चेंडू आणि 9. मागे खेळलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे पोहोचतायत. ओ नेमकं काय झालं, नेमकं काय झालं. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि चेंडू पाहतोय आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जो चेंडू अडवायला हवा होता आणि मात्र ते अडवताना मात्र असफल. तिकडे क्षेत्ररक्षक पडले, अंदाजा चुकीचा आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर हा फटका नव्हे तर झटका म्हणावा लागेल. आणि 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धाव्यामुळे आपण पाहिलं जे टोटल आपण पाहिलं थोडंसं चेस करणं कठीण वाटत होतं ते पोहोचलं गेलं 13 या आकड्यावर. धावसंख्या आपण पाहिली 3 गड्याच्या मोबदल्यात 13 3 13. आत्ता 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आता काय झालं डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडू आलाय त्यामुळेच आता थोडंसं नुकसान आपल्याला कदाचित होताना बघायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 1 बॉलचं आता बघितलं आपण तर 5 मध्ये 5 बॉलिंग ट्रॅकवर संदीप जे मागच्या मॅच मध्ये आपण पहिला सामनावी राहिले होते. टप्प्याची लेंथ आपल्याला बघायला मिळते. यावेळेला आपण बघितलं तर वाईटचा तर इशारा मात्र दिला, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच आमचे संतोष वळवी आपण या वाईट बॉल आहे की नाही बाउन्सर हाताळला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला की तिसऱ्या अंपायर्स बघा तिसरे पंच आपण बघितले तर संतोष वळवी जे आमचे प्रमुख अंपायर्स आहेत या स्पर्धेचे आणि त्यांनी सांगितलंय की हा बॉल जो आहे ना तो आहे वाईड. हो वाईड आहे आणि पंचांनी आम्हाला सांगितलंय बाउन्सरची हाताळणी केली. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरची चेतावणी देखील दिली जाईल. आता धावा जिंकण्यासाठी 4 हव्या. धाव फलक पोहोचलाय 14च्या घरामध्ये. हा वाटलं होतं की नक्कीच हा मॅच कदाचित लवकर संपेल, पण तसं न होता ह्या मॅचला अजून देखील पकडून ठेवलंय. 5 चेंडू 4 धावा. इथे जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मोठा फटका, एक फटका छान आहे, परंतु दुसऱ्या बाजूने बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी काय हवंय डॉट. डॉट पाहिजे आणि मिळालाय. एक डॉट मिळालाय आणि तिकडेच आपण बघू शकतोय
जवळजवळ आता 4 मध्ये 4. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला डॉट चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. संदीप आहेत दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर समोर आहेत ऋतिक. दुसऱ्या बाजूने आपण नॉन सेकंडकडे विकीला पाहिलाय. मोमेंटम पाहिलं तर कोणाच्या बाजूने वळेल. हा बॉल पाहिला आपण तर सफळ झालेत बॅटर. आणि आत्ता जर जवळजवळ आपण बघितला आधीचा नक्कीच आपण पहिला DRS कोणाचा होता आधीचा. नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने आपण बघितलं तरी इथे DRSची मात्र आपण पहिले वापर केला जातोय. बघा आता डिसिजन काय असेल ना ते आम्ही ऑनफिल्ड अंपायरच्या दिशेने जातोय. कारण की बॉलर हा मात्र आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहू शकतो मध्ये आलाय त्यामुळे चित्र साफ होत नाहीये. बेनिफिट ऑफ डाऊट आपण बघितलं तर बॉलरच्या खात्यामध्ये डॉट चेंडू मात्र येईल. 3 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी या मॅचमध्ये आपण पाहिले. परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते थोडीशी नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण इथे आपण पाहिलं ऋतिक काय करतील मॅचला जिंकवतील काही बॉलर. मोठा फटका खेचलाय हवेत. ओ कॅच कंप्लीट केलाय. मोक्याच्या क्षणी मिळालेली विकेट. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ट्विस्ट मॅच आपण पाहिलं तर इंटरेस्टिंग मॅच मात्र आपण पाहिला तर या वेळेला वळवला गेलाय गावदी स्पोर्ट्स मेंढीपाडा A टीमने. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. इकडे काय झालंय तर मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. आता जिंकण्यासाठी पाहिले आपण तर चेंडू शेष आहेत 2 आणि धावा हव्या आहेत 4. 2 चेंडू 4 धावा. एका बाजूने असं वाटलं होतं की ही मॅच आहे ना सहज सोप्या पद्धतीने गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा B टीम जिंकेल. परंतु गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा A टीम थोड्याशा धावा फळकावर कमी लगावल्या होत्या. परंतु त्या कमी धावांचं देखील रक्षण करत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी होताना बघायला मिळते. सुरुवात आपण पाहिली तर ज्याप्रमाणे खास करून विलास त्याचं कौतुक करावं लागेल. कारण की मोमेंटम त्याने दिलं फक्त 4 धाव्यांचा जो स्पेल. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर वेदांतने थोडेसे एक्स्ट्रा चेंडू हाताळले परंतु त्याने देखील नियंत्रणामध्ये ठेवलेत. परंतु 2 चेंडू 4 धावा. नो चा इशारा. ओहो फील्ड प्लेसमेंट 30 यार्डचा घेरा 30 यार्डच्या बाहेर सगळीकडे लक्ष असायला हवं. नाहीये तर तिकडे आपण पाहू शकतो फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर जसं म्हणतायत ना की कायदे मिरावगे तर फायदे मिरावगे. हां कायदा नक्कीच मोडलाय तर नक्कीच फायदा देखील आपण पाहिला तर मग आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा होत आहे. मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेन ही चुकी झाली आहे. लक्ष असायला हवं की काय असायला हवं आणि काय नसायला हवं. कारण की प्रत्येक क्षणाला आपण बघितलं क्रिकेट खेळतोय आणि फील्ड प्लेसमेंट आपण बघितलं तर जिथे चुकीचं आढळलं गेलं आणि पंचांनी देखील सांगितलं आणि लगेच आपण बघितलं की नो बॉलचा इशारा दिला गेला. आत्ता आपण पाहिलं तर तो मोक्याच्या क्षणी मिळालेला एक संजीवनीच मी तर म्हणेन संजीवनीचा फायदा घेतला जाईल का. मोक्याच्या क्षणी आलेला नो बॉल म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी पाहतोय. हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ही लेंथ अंकुश गोवारी आपण पाहिलं तर या बॉलला मात्र आपण पाहिले बीट झालेत. आता आपण पाहिली तर परिस्थिती आता जी आलेली होती ना हातामध्ये नक्कीच ती पुन्हा एकदा गमावले. कारण की जिंकण्यासाठी धावा आपण पाहिल्या ना तर 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज 1 मध्ये 3.
आता मी काय करू, आता तू नाही करायचं, मी काय करू सांग आता. माझ्या हातात आहे काम नाही आलंय, एक बॉल 3 धाब्यांची गरज पाहतोय पण मॅच जिंकण्यासाठी. ओ नेमकं काय झालंय वाईट बॉलचा मात्र इशारा येताना पाहायला मिळालाय. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इंटरेस्टिंग. 1 मिनिट मॅच मध्ये ट्विस्ट. रवींद्रजी ठक्कर साहेबांचा इथे शुभागमन झालंय, आपण पाहू शकतो. विद्यमान सरपंच टिवरी. वेलकम रवींद्रजी ठक्कर साहेब, आपल्या मनापासून स्वागत असेल. डेफिनेटली आपण बघितलं तर आमच्यापर्यंत सूचना पोहोचली गेली आहे की फिल्डिंग करणाऱ्या टीमने पहिला रिव्ह्यू गमावलेला आहे. मग त्यांना हा पंचांचा रिव्ह्यू आहे. सध्या तरी आपण पाहू शकतोय की मग तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलाय. वाईट बॉल आहे, हा वाईट बॉल आहे. नक्कीच आपण बघितलं रवींद्रजी ठक्कर साहेब देखील इथे दाखल झाले, त्यांचं स्वागत करतोय. जाऊया आपण. हा वाईट आलाय, त्यामुळेच आता समीकरण काय तर 1 चेंडू आणि पुन्हा 2 धावा. आज हे समीकरण आहे ना थोडंसं चुरशीचं बनत आलंय. वाईट आलाय, त्यानंतर आपण पहिले नो देखील आलेत आणि आता जवळजवळ पुन्हा संजीवनी दिली, कारण की 1 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे हे मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स पेंटीपाडा ए आणि बी. हा बॉल तर खेचला जातोय, धाव एक मी येईल डेफिनेटली. दुसऱ्याचा प्रयत्न आता होतोय, चेंडूची फेकी आणि ओ इथे आपण पाहिलं तर बोर्ड आकाशात आणि सामना आपण पाहिलं तर मग एका धावेने सामना जिंकला गेला. विकी कमी पडले नॉन स्ट्राईक कडे. तिथेच आपण पाहिलं तर गावठी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए टीम आपण पाहू शकतोय या मॅचला जिंकताना पाहायला मिळालाय. लो टोटल वाला मुकाबला आपल्याला बघायला मिळाला आणि या लो टोटल वाल्या मुकाबल्यामध्ये आपण पाहू शकतोय तर ज्या प्रकारचं हे क्रिकेट मात्र दर्शवलं गेलं आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय की सामना मात्र जिंकलाय.